कसं काय, होणार कसं काय, प्रश्न पडलात महाराज. आणि जगद्गुरु तुकोबाराय म्हणले, ज्यावेळेस ते बोलायला लागले तुकोबारायांना, बोलत असताना तुकोबाराय फक्त एक आहे त्यांचं, नित्य आणि नूतन जे काय नामस्मरण ते करीत राहिले. नामस्मरण करत असताना ते म्हणजे परत हे बघा तुमची द्वारे आम्ही भरून देऊ. आता संतांचा शब्द केल्यानंतर तो देवाला पूर्ण करावा लागतो. संतांचा शब्द केला आणि महाराज ती ज्वारी भरून देण्याचं लक्षात आलं. आता भरून द्यायची कशी भरून द्यायची प्रश्नच पडला जगाच्या चार महाराजाला. तर तुम्हाला तुमची शक्ती किती उभा राहिली. आणि ज्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणले चला बाबाकडे चला, ज्यावेळेस कुलकर्णी सावकार बैसले असे जाण, मोडी लिपी होती महाराज, मोडी लिपी, त्या मोडी लिपीतून तुकाराम महाराजांनी सही करून भरून देऊ म्हणून तुमची ज्वारी. आणि महाराज तिथं 4 महिने ज्वारी होत नव्हती, तिथं ते काणसाला दाणे दिसू लागले, अनेक पक्षी खाऊ लागले, बघू लागले. 8 मन ज्वारी झाली, 8 मन होती ज्वारी इतकी झाली रामनाथ महाराज तुम्ही म्हटल्याप्रमाणे 16 म्हणून ती भरा झाली. 16 खंड्या हा शब्द जुना आहे, 16 खंड्याची ज्वारी झाली. मला प्रश्न पडला लोकांना, जगद्गुरु तुकोबाराय झालं कसं? अहो झालं कसं काय? असं हे भगवंताच्या कृपेने झालं. म्हणून उरलेलं धान्य त्या शेठ सावकारांना पुण्याच्या बाजारात दिलं आणि पुण्याच्या बाजारात शेठ सावकारांनी ते धान्य विकलं आणि जे देहूला मंदिर आहे आज पांडुरंगाचं देहूला तिथं विकलेल्या धान्यातून बांधलेलं मंदिर ते धान्य विकलं, तुकोबारायांनी जवळ नाही ठेवलं, ते धान्य देऊन टाका लोकांना, ही भावना त्यांच्याकडे आहे. ते संत महाराज आणि त्या उरलेल्या धान्यातून ते पैसे आले आणि आपल्या आपल्या घरात परमेश्वराचं पांडुरंगाचं ते मंदिर बांधलं. आजही ते मंदिर ते महाराज याच्यातून त्याच्यातून बांधलेलं मंदिर नाही महाराज, स्वतः गुरु तुकोबाराने बांधलेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय अहो तुम्ही तुमचे धान्य भगवंताने तुम्हाला दिले, त्यावेळेस तुम्ही घ्या आहे. त्यावेळेस जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जगाच्या कल्याण संतांची बुद्धीने आम्हाला नकोय. त्यावेळेस तुकाराम महाराज